शिवसेनेचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक आमदार दीपक केसरकर आपल्यासोबत आहे. आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. निवडणुकीची रणधुमाळी एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे रहमान डकेत म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख संजय राऊत करतायत आणि ठाण्याच्या घरामध्ये MD ड्रग्जचं कनेक्शन कोण चालवत आहे असा सवालसुद्धा उपस्थित करतायत. या नरेटिव्हकडे किंवा या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता, कसं उत्तर देणार? संजय राऊतांची तब्येत बरी नव्हती. ते ज्या प्रकारे स्टेटमेंट करतात ते बघतात अजूनही त्यांची तब्येत सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वतःला तपासून घेतलं पाहिजे. राजकारणामध्ये एक मर्यादा सोडून बोलायचं नसतं, परंतु जर डकैती म्हणजे जर लुटण्याचाच भाग असेल तर मुंबई महापालिकेला कोणी लुटलं हे सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये स्वतःकडेच बघितलं पाहिजे आणि स्वतःच्या पक्षाकडे बघितलं पाहिजे की ज्यांच्या काळामध्ये मुंबई लुटल्याचे सगळ्यात जास्त आरोप हे त्यांच्यावर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनीच स्वतःला आरशामध्ये बघितलं तर त्यांच्या उत्तर त्यांना स्वतःलाच मिळेल. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातल्या राजकारणातला रहमान डकेत कोण आहे? मुळात ज्यांनी करोनाच्या काळामध्ये जनतेची लूटमार केली तेच खऱ्या अर्थाने डकेत आहेत. नक्कीच. संजय राऊत असं पण म्हणतायत की कोविडच्या काळामध्ये शिवसेनेने काम केलं, उद्धव ठाकरे यांनी काळजी घेतली सगळ्यांची, पण एकनाथ शिंदे यांनी खोटे रिपोर्ट तयार केले, त्यांनी किट घातलं PPE किट आणि यानंतर ते फिरू लागले, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप ते करतायत एकनाथ शिंदेंवर. त्यांनी काहीच काम केलं नाही असं त्यांना म्हणायचं. खरं तर मैदानामध्ये उतरणारे खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेच होते आणि त्याच्यामुळेच त्यांनी रेकॉर्ड टाईममध्ये कोविडचं हॉस्पिटल मुंबईमध्ये उभारलं, स्वतः सर्वांची काळजी घेतली आणि स्वतः त्यांना करोना झाला हे प्रत्येकाने लोकांनी बघितलेलं आहे. बोलताना की कोरोनाचं नाटक केलं हे त्यांच्या बोलण्याचा हा हे आहे. ते मुळातच हे चुकीचं बोलत आहेत, खोटं बोलत आहेत. करोनाच्या काळामध्ये सर्वाधिक काम हे एकनाथ शिंदेंनी केलेलं होतं. घरात बसून उपदेश करणं हा एक भाग असतो आणि प्रत्यक्षात फील्डवर उतरून काम करणं हा एक वेगळा भाग असतो आणि ते काम एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी होऊ शकलेली नाही आहे. नवी मुंबईमध्ये आजपासून एकनाथ शिंदे सक्रिय होत आहेत, पण त्यापूर्वीच गणेश नाईक यांचं विधान येतं, आता हरामाचा पैसा वाटला जाईल पण जनता तो पैसा स्वीकारणार नाही आणि नाव न घेता कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका टिप्पणी होते, अशी चर्चासुद्धा नवी मुंबईमध्ये झडते. कसं पाहता याकडे? खरं तर महायुती म्हणून आपण वेगवेगळे लढलो तरी काही भान ठेवणं आवश्यक असतं. आपण सत्तेमध्ये एकत्र आहोत, त्याच्यामुळे कोणी काय बोलावं ह्याच्याबाबत त्यांनी कुठेतरी मर्यादा पाळली पाहिजे असं मला वाटतं. मॅनिफेस्टो येतोय उद्या आणि हा मॅनिफेस्टो नेमका कसा असणार? कारण याला पण घेऊन आता विरोधक सवाल उपस्थित करतायत. मुंबईचा महापौर कोण आहे, सोडत कधी निघणार, त्यानंतर तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आणि मग जर महायुती असेल तर मॅनिफेस्टो वेगवेगळे का, अशाचे प्रश्न उपस्थित करतायत. महायुतीचा महापौर हा मराठीच असणार हे मी आपल्याला 100% सांगू शकतो. नक्कीच. कुलाब्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक सुरू आहे, संजय राऊत वारंवार ज्या पद्धतीनं आरोप करतात त्याला तुम्ही उत्तर कसं देणार? कारण थेट निवडणूक प्रक्रियेवरच त्यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बघा, निवडणूक आपल्याला अपयश येण्याच्या भीतीने आज निवडणूक आयोगावर आगपकड चाललेली आहे. निवडणूक आयोग आपलं काम हे निष्प्रभपणे करत असतात आणि ते कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे, त्याच्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. किती जागा मुंबईमध्ये शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे आणि महापौर कोण होणार? किमान 150 जागांवर तरी महायुती विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि शिवसेना स्पेसिफिक आता काही सांगता येईल त्याबद्दल? नाही, दोघांचे मिळून किमान तेवढे तरी येतील याची आम्हाला खात्री आहे. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.